हॅलो स्टुडंट्स, आज आपण या व्हिडिओमध्ये रायटिंग स्किलचा भाग अभ्यासणार आहोत. क्वेश्चन नंबर 4B मध्ये विचारला जाणारा भाग इंटरव्ह्यू क्वेश्चन्स, मुलाखत प्रश्न, हा 4 गुणांसाठी आहे. तर यामध्ये आपण इंटरव्ह्यू म्हणजे काय, इंटरव्ह्यूचे सेक्शन्स कोणते आहेत आणि कोणत्या पद्धतीचे इंटरव्ह्यूमध्ये प्रश्न विचारले जातात त्याचं उदाहरण अभ्यासणार आहोत. सुरुवातीला पाहूया, व्हॉट इज ॲन इंटरव्ह्यू. मुलाखत म्हणजे मुलाखत घेणारा, म्हणजे मुलाखतीतील प्रश्न विचारणारा व्यक्ती, आणि मुलाखत देणारा म्हणजे प्रश्नाची उत्तरे देणारा व्यक्ती यांच्यातील औपचारिक संभाषण असते. औपचारिक संभाषण, फॉर्मल कन्व्हर्सेशन, मीन्स an interview is a formal conversation between two person. Who are they? They are the interviewer and interviewee. Interviewer, the person who asks the questions in an interview, and the interviewee, the person who answers the question. प्रश्न विचारणारा आणि प्रश्नांची उत्तरे देणारा व्यक्ती, या दोघातलं जे औपचारिक संभाषण असतं त्याला इंटरव्ह्यू असे म्हणतात. तर ह्या इंटरव्ह्यू घेताना सेक्शन्स असतात काही, तर त्या 5 सेक्शनचा अभ्यास आपल्याला पुढे करायचा आहे. सेक्शन्स ऑफ द इंटरव्ह्यू. पहिला सेक्शन आहे इंट्रोडक्शन, दुसरा आहे ओपनिंग क्वेश्चन्स, तिसरा सेक्शन आहे मेन बॉडी, चौथा सेक्शन आहे कन्क्लुडिंग क्वेश्चन्स, आणि 5वा सेक्शन आहे समिंग अप, कन्क्लुजन. तर प्रत्येक सेक्शनमध्ये काय करायचं आहे आपल्याला, इंट्रोडक्शनमध्ये काय करायचं आहे. तर इंट्रोडक्शनमध्ये ज्या गोष्टी आहेत त्यामध्ये पहिली गोष्ट म्हणजे वेलकम ऑफ द गेस्ट किंवा ग्रीटिंग ऑफ द गेस्ट. दुसरा मुद्दा आहे बिगिन द इंटरव्ह्यू विथ ॲन इंट्रोडक्शन ऑफ युअर सेल्फ. इंटरव्ह्यू घेणाऱ्याने स्वतःचे देखील इंट्रोडक्शन दिले पाहिजे, स्वतःचा परिचय सांगितला पाहिजे. देन इंट्रोडक्शन ऑफ द गेस्ट, आणि त्यानंतर पाहुण्यांची ओळख सांगितली पाहिजे. म्हणजे इंट्रोडक्शनमध्ये 3 गोष्टी करायच्या, ग्रीटिंग ऑफ द गेस्ट करायची, त्यानंतर स्वतःची ओळख सांगायची आणि पाहुण्यांची ओळख सांगायची. कशा पद्धतीने? गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू, आय वेलकम यू विथ बिग हँड्स, आय एम राजेश पाटील. तुम्ही आता विद्यार्थी असल्यामुळे एखाद्या क्लासचे रिप्रेझेंटेटिव्ह असताल तर रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ सायन्स क्लास. ऑन बिहाफ ऑफ माय कॉलेज आय एम हिअर टू टेक ॲन इंटरव्ह्यू ऑफ द वेल नोन सोशल वर्कर, फॉर एक्झाम्पल अण्णा हजारे. आता स्वतःची ओळख सांगितली, पाहुण्यांचं स्वागत केलं, त्यानंतर पाहुण्यांची ओळख सांगायची. एव्हरीवन नोज द वर्क ऑफ अण्णा हजारे. ही हॅज डन ॲन एक्सलंट वर्क in the field of social work. I would like to ask you some questions about your journey of life, career and achievements. अशा पद्धतीने आपण इंट्रोडक्शन केलेलं आहे. ओपनिंग क्वेश्चन्स, दुसरा सेक्शन जो आहे तो ओपनिंग क्वेश्चन. तर ओपनिंग क्वेश्चन कोणते असावेत? तर क्वेश्चन्स अबाउट चाइल्डहुड एक्सपिरियन्स, questions about family, friends, education, questions about first award, maiden award, question about success and failure, question about career choice. For example, why did you choose this field? तुम्ही हे क्षेत्र का निवडले? तर ओपनिंग क्वेश्चन्समध्ये टेल अस समथिंग अबाउट युअर चाइल्डहुड एक्सपिरियन्स, टेल अस समथिंग अबाउट युअर फॅमिली, फ्रेंड्स. Where did you complete your primary and college education? When did you enter in this field of social service? Why did you choose this field?
हाऊ डिड यू टर्न टू दिस फील्ड, वाय डिड यू सिलेक्ट दिस फील्ड, अशा पद्धतीने ओपनिंग क्वेश्चन्स असावेत. पुढचं सेक्शन आहे इंटरव्ह्यूचं मेन बॉडी. धिस सेक्शन इन्क्लूड्स कंटेंट क्वेश्चन्स. कंटेंट क्वेश्चन म्हणजे क्वेश्चन्स रिलेटेड टू द टॉपिक अँड प्रोबिंग क्वेश्चन्स. प्रोबिंग क्वेश्चन्स म्हणजे इन्क्वायरी क्वेश्चन्स, चौकशी करणारे प्रश्न. मग कशाबद्दल असावेत हे प्रश्न? क्वेश्चन्स हे क्वेश्चन इन्स्पिरेशन, मोटिवेशन मीन्स हू मोटिवेटेड यू, हू इन्स्पायर्ड यू, व्हॉट थिंग्स मोटिवेटेड यू, व्हॉट आर युअर इन्स्पिरेशन्स, अशा पद्धतीने. किंवा ओव्हरकमिंग हर्डल्स, ओव्हरकमिंग प्रॉब्लेम्स, समस्यावर मात करण्याच्या संदर्भात. मग व्हॉट प्रॉब्लेम्स डिड यू फेस, व्हॉट डिफिकल्टीज डिड यू फेस, व्हॉट हार्डशिप्स डिड यू फेस, व्हॉट चॅलेंजेस डिड यू फेस, अशा पद्धतीचा. किंवा कोच, मेंटॉर, गाईड, टीचर याबद्दल प्रश्न असावा. म्हणजे हू इज युअर कोच, हू इज युअर गाईड, असा प्रश्न. रोल मॉडेल, आयडॉल, आयकॉनबद्दल प्रश्न असावा. हू इज युअर रोल मॉडेल, हू इज युअर आयडॉल, हू इज युअर आयकॉन इन दिस फील्ड, अशा प्रकारचा तो प्रश्न असायला पाहिजे. किंवा टर्निंग पॉईंट इन द लाईफ, व्हॉट इज द टर्निंग पॉईंट इन युअर लाईफ. फॉर्म्युला ऑफ सक्सेस किंवा सिक्रेट ऑफ सक्सेस याबद्दल प्रश्न असावा. व्हॉट इज द सिक्रेट ऑफ युअर सक्सेस. फॅमिली सपोर्ट किंवा फ्रेंड सपोर्ट बद्दल प्रश्न असावा. हू सपोर्टेड यू. नेचर ऑफ वर्क, कामाचे स्वरूप जे आहे त्याबद्दल प्रश्न असावा. हाऊ इज द नेचर ऑफ युअर वर्क, हाऊ इज युअर डेली शेड्यूल, हाऊ मच टाइम डू यू स्पेंड फॉर सोशल वर्क, हू हेल्प्स यू इन युअर वर्क, अशा प्रकारचे प्रश्न असायला पाहिजेत. अनफॉरगेटेबल मोमेंटबद्दल, मेमोरेबल मोमेंट किंवा प्लीजंट मोमेंटबद्दल प्रश्न असायला पाहिजे. मग विच इज युअर अनफॉरगेटेबल मोमेंट इन युअर लाईफ, विच इज युअर मेमोरेबल मोमेंट किंवा प्लीजंट मोमेंट इन युअर लाईफ, तुमच्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षण कोणता. एक्सपेक्टेशन्स फ्रॉम सोसायटी, गव्हर्नमेंट याबद्दल प्रश्न विचारू शकता. व्हॉट आर युअर एक्सपेक्टेशन्स फ्रॉम द सोसायटी अँड गव्हर्नमेंट, समाजाकडून किंवा शासनाकडून कोणत्या अपेक्षा आहेत याबद्दल प्रश्न विचारू शकता. तर अशा प्रकारचे प्रश्न मेन बॉडीमध्ये विचारायला पाहिजेत. याचसोबत तुम्ही एखाद्या गोष्टीबद्दल मत विचारू शकता त्यांचं. डू यू बिलीव्ह दॅट फेल्युअर इज द स्टेपिंग स्टोन टू सक्सेस, म्हणजे अपयश ही यशाची जी पायरी म्हणतो आपण, याबद्दल तुमचं मत काय, असा प्रश्न विचारलेला आहे. किंवा जीवनामध्ये चढ उतार येतात याबद्दल तुमचं मत काय. व्हॉट इज युअर ओपिनियन अबाउट लाईफ इज स्ट्रेंज विथ इट्स अप्स अँड डाऊन्स, जीवन हे खूप विचित्र आहे, त्यामध्ये चढ उतार असतात, याबद्दल मत काय. किंवा व्हॉट इज युअर ओपिनियन अबाउट लिव्ह ॲज इफ यू वेअर टू डाय टुमॉरो, बघा उद्या आपण मरणार आहात असं समजून जगा, याबद्दल तुमचं मत काय. तर असं मत पण विचारू शकतो. तर ह्या सगळ्या प्रकारचे प्रश्न मेन बॉडीमध्ये येतात. आता कन्क्लुडिंग क्वेश्चन्स पाहिजे. पुढचा सेक्शन आहे कन्क्लुडिंग क्वेश्चन्स. कन्क्लुडिंग क्वेश्चनमध्ये दोन गोष्टीबद्दल प्रश्न विचारायचे असतात, एक तर फ्युचर प्लॅन आणि मेसेज फॉर द यूथ, यंगस्टर्स किंवा यंग जनरेशन. तर कसे प्रश्न तयार करता येतील. तुमचा भविष्याबद्दलचा प्लॅन कोणता आहे, व्हॉट इज युअर फ्युचर प्लॅन, सरळ सोपा प्रश्न. किंवा तरुणांना काही संदेश असेल तर कसा प्रश्न तयार करायचा, व्हॉट मेसेज वुड यू लाईक टू गिव्ह द युथ्स ऑफ इंडिया, किंवा व्हॉट ॲडवाईस वुड यू गिव्ह टू द अपकमिंग जनरेशन. अशा प्रकारचे प्रश्न कन्क्लुडिंग क्वेश्चन्समध्ये येतात. आणि शेवटचा सेक्शन आहे समिंग अप. तर शेवट कसा करायचा, तर कन्क्लूड विथ एक्सप्रेसिंग ग्रॅटिट्यूड, ग्रॅटिट्यूड ओट ऑफ थँक्स टू द गेस्ट अँड ऑडियन्स. तर प्रमुख अतिथीचे आभार आणि ऑडियन्स प्रेक्षकांचे आभार मानून इंटरव्ह्यूचा शेवट करावा. जसे आय वूड लाईक टू गिव्ह माय स्पेशल थँक्स टू ऑनरेबल मिस्टर अण्णा हजारे फॉर गिव्हिंग अन इंटरव्ह्यू.
आय विश यू ऑल द बेस्ट किंवा बेस्ट ऑफ लक फॉर युअर फ्युचर प्लॅन. अशा पद्धतीने आपण शेवट करू शकतो. याचबरोबर आपल्याला हे प्रश्न 8 ते 10 प्रकारचे प्रश्न या इंटरव्ह्यूमध्ये लिहायची आवश्यकता आहे. 10 पेक्षा जास्त लिहिले तरी चालतात, पण कमीत कमी 8 ते 10 प्रश्न लिहिणं गरजेचं आहे. प्रश्न तयार करत असताना ह्या WH प्रश्नाचं स्ट्रक्चर देखील आपल्याला येणं गरजेचं आहे. तर ते देखील पाहू. स्ट्रक्चर ऑफ WH क्वेश्चन. तर यामध्ये 2-3 प्रकारचे स्ट्रक्चर आपण वापरायचे आहेत. फॉर एक्झाम्पल पहिलं स्ट्रक्चर WH वर्ड प्लस हेल्पिंग व्हर्ब प्लस सब्जेक्ट प्लस मेन वर्ब प्लस रिमेनिंग पार्ट. आता याचं एक उदाहरण पण पाहूया. वाय डिड यू चूज धिस फील्ड? आपण हे क्षेत्र का निवडले? वाय WH वर्ड, डिड हेल्पिंग व्हर्ब, यू सब्जेक्ट, चूज मेन व्हर्ब, धिस फील्ड रिमेनिंग पार्ट. तर हा एक प्रकार आहे. दुसरं WHचं स्ट्रक्चर पाहूया. WH वर्ड प्लस मेन वर्ब प्लस सब्जेक्ट प्लस क्वेश्चन मार्क. या स्ट्रक्चरचे पण प्रश्न असतात. फॉर एक्झाम्पल हू सपोर्टेड यू? हू WH वर्ड, सपोर्टेड मेन वर्ब आणि यू सब्जेक्ट, त्यानंतर क्वेश्चन मार्क. किंवा व्हॉट इज युअर हॉबी? व्हॉट WH वर्ड, इज मेन वर्ब, युअर हॉबी सब्जेक्ट. किंवा व्हॉट इज द सिक्रेट ऑफ युअर सक्सेस? व्हॉट इज द टर्निंग पॉईंट ऑफ युअर लाईफ? हे या प्रकारचे प्रश्न येतात. आणखीन एक स्ट्रक्चर आहे. WH वर्ड नंतर नाऊन येतं, नाऊन, आणि बाकीचा भाग मात्र पहिल्या स्ट्रक्चरप्रमाणे हेल्पिंग व्हर्ब प्लस सब्जेक्ट प्लस मेन वर्ब प्लस रिमेनिंग पार्ट प्लस क्वेश्चन मार्क. एक्झाम्पल याचं पाहायचं झालं तर व्हॉट प्रॉब्लेम्स डिड यू फेस इन युअर लाईफ? व्हॉट नंतर हेल्पिंग वर्ब न येता प्रॉब्लेम हा शब्द आलेला आहे. प्रॉब्लेम्स ते नाऊन आहे. व्हॉट प्रॉब्लेम्स डिड यू फेस इन युअर लाईफ? किंवा व्हॉट मेसेज वुड यू लाईक टू गिव्ह द युथ्स ऑफ इंडिया? अशा प्रकारचे स्ट्रक्चर्स परीक्षेमध्ये आपल्याला उपयोगी पडणार आहेत. या स्ट्रक्चरचा पण अभ्यास करणं गरजेचं आहे, ज्यामुळे आपल्या प्रश्नांची रचना, कन्स्ट्रक्शन चुकणार नाही. या प्रश्नांच्या स्ट्रक्चरचा पण अभ्यास करा आणि यानंतर येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण डायरेक्ट परीक्षेमध्ये आलेला प्रश्न कशा प्रकारचा असतो, इंटरव्ह्यू क्वेश्चन्स कशा प्रकारचा विचारला जाऊ शकतो, याचं उदाहरण तपशीलवार अभ्यासणार आहोत.